माझं दुःख ते आहे की मला माझ्या खिडकीतून आकाश दिसायचं. आज मला आकाश दिसत नाही. त्याच्यातले ढग, त्याचा निरभ्रपणा हे सगळं दिसत नाही आणि मग जीव कोंडल्यासारखा होतोय. हे घ्या आणि परफॉर्म करा असं येतं. त्याच्यामध्ये काहीतरी जीव ओतावा लागतो. मनापासून काही गोष्टी कराव्या लागतात. त्याला जर वेळ देत नसेल तर यू बेटर प्रॉम्प्ट मी. मी कोणाचे पाय चेपू शकत नाही. मी कोणाला उगाच दादा दादा म्हणून जाऊ शकत नाही. हा माझा स्वभाव आहे. मी माझ्या राज्यामध्ये राजा असतो ना, माझं राजेपण मला मिरवायला आवडतं. मग मी नंतर म्हटलं की मी मराठी आहे आणि माझं मराठी चांगलं आहे, तर मग मी इथेच का नको काम करू? छानपैकी काम करतोय. माझा मला हवा असलेला आनंद मिळतोय. मला करायला आवडेल, पण कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. त्या नोकरीमुळे असेल मला एक थोडी वेगळी स्टॅबिलिटी होती. इकडे येऊन भीक मागण्याची तितकी गरज नव्हती. इथे भीक मागावी लागते. चांगल्या नटाने असं सांगितलं, आता तू संपलास. म्हटलं का? म्हणजे तुला अवॉर्ड मिळालं ना. अवॉर्ड मिळालं की इथले लोक त्या नटाला घ्यायला घाबरतात निर्माते. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहेत प्रमोद पवार. नमस्कार. नमस्कार. काय माहिती तुझी आता ओळख करून द्यायची म्हणजे व्हॉइस ओव्हर सुरुवातीला. बरोबर. रंगभूमी, चित्रपट, मालिका, दिग्दर्शन, इंग्रजी नाटकाचं पण दिग्दर्शन, सिनेमाचं दिग्दर्शन, मालिकांचं दिग्दर्शन, शिवाय तुझी निर्मिती संस्था. अरे बाप रे बाप, म्हणजे असा काय ग्राफ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या कारकिर्दीचं हे 50वं वर्ष आहे. करेक्ट. 50 वर्षाचा मोठा प्रवास. पण तुला वेगळ्या प्रश्नातून तुला सुरुवात करतो. चालेल ना. डिलाईट रोड, पटेल बिल्डिंग, आडवी उषा किरण बिल्डिंग. त्याला आडवी उषा किरण म्हणायचे. बरोबर. कारण मधल्यावर 40 जण राहायचे. अगदी अगदी 10 बाय 10ची रूम. आणि रमाकांत कवटेकर दिग्दर्शित आघात 1990चा सिनेमा. 1990 मध्ये त्याला पारितोषिक मिळालं. तो सुरू झाला 82 मध्ये. म्हणजे 8 वर्ष सिनेमा बनत होता. नाही, 8 वर्ष मधल्या काळात 6-7 वर्ष थांबला असतो. का? त्याची बरीच कारणं होती. कारण कवठेकरांनी स्वतः पिक्चर करायचं असं ठरवलं होतं. माझ्या आयुष्यातलं पहिलं पिक्चर. आणि त्यावेळेला ते कोऑपरेटिव्ह पद्धतीने करायला गेले होते. म्हणजे तिथे रंजना ताई त्यांच्या मागे उभ्या होत्या. त्यांनी पैसे दिले होते. अशोक सराफ यांनी पैसे दिले होते. पैसे घेतले नाहीतच, पण पैसे दिलेही की बाबा तू करतोयस, तू चांगलं करतोयस, कर म्हणून. असं कवठेकरांच्या पाठीशी उभे राहिलेले बरेच लोक होते. आणि नंतर मग पैसे संपले. मग तो पिक्चर थांबला. मग जातेगावकर नावाचे एक सद्गृहस्थ उभे राहिले. ते कॉस्मॉस बँकेचे डायरेक्टर होते त्यावेळेला. त्यांनी तो सिनेमा पूर्ण केला. आणि तुला अभिनयाचं पारितोषिक मिळालं. मला अभिनयाचं पारितोषिक, चित्रपटाला एकूण 10 पारितोषिक. राज्य चित्रपट महोत्सवामध्ये त्याचा ठसा उमटला होता. अगदी मोठा ठसा उमटला होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मी ज्या वेळेला परीक्षक म्हणून राहतो किंवा त्याला लॉबिंग करतात आणि लॉबिंग करून आपल्याला बक्षीस मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. हे मी अनेक प्रोड्युसर्सना वगैरे बघतो हल्ली. पण त्यावेळेला मला एवढी पारितोषिकं मिळतील आणि तेही मेरिटवर, याचं खरंच खूप आश्चर्य वाटलं होतं. आणि अर्थातच रमाकांत कवटेकर चित्रकार स्वतः, नंतर दिग्दर्शक, आणि त्यांचं एक व्हिजन होतं. त्या व्हिजन मधून तो सिनेमा तयार झालेला होता. त्यामुळे तो अगदी नवा वाटत होता. दिलीप, मला तुझ्याशी शेअर करायला आवडेल. काय झालं होतं, एक कुठची तरी सिरियल किंवा काहीतरी समथिंग होतं आणि मला मेकअप करत होते. कोण? पंढरी दादा जुकर. अच्छा. आणि ते म्हणाले काल एक सिनेमा बघितला, त्यातला एक मुलगा आहे, त्याने काय काम केलंय, साऊथ इंडियन वाटतो पण अप्रतिम काम केलंय. म्हटलं मला पारितोषिक नाही मिळालं तरी चालेल, पण मी त्यांना म्हटलं कोण, कुठचं सिनेमा? म्हणा आघात. मी हिरो, तू आहेस तो वगैरे असं म्हणाला. फारच सुंदर झालेला सिनेमा आहे. आणि ती 10 पारितोषिक. अरे वा. मला इतकं आश्चर्य वाटलं की असं कोणी
सांगत नाही ना, नॉर्मली बोलत नाही, हे चांगलं आहे. आजकाल आपण एकमेकांच्या विषयी चांगलं बोलणं हे जरा फारच दुरापास्त किंवा चांगलं बोललं तर वेगळे अर्थ काढले जातात. हवा याला मस्का मारतोय, चमचीगिरी करतोय, असं काहीतरी झालं. खरंय. पण हा माझा जो काही प्रवास आहे, ज्याची सुरुवात केली मी, अरे तुरे केलं तर चालेल, आपण त्या याच्यातले आहोत. तर तुझा जसा प्रवास आहे की आम्हाला बघत 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 आम्हाला करेक्ट करत, मी नुसतं बघत नाही, आमच्यातल्या चुका दाखवत दाखवत तुम्ही इथपर्यंत आलात. तर त्या चुका वाचणं आणि त्याला पुढे नेणं, त्या पुन्हा रेक्टिफाय करणं, हे फार महत्वाचं होतं असं मला वाटतं. आणि तो प्रवास माझ्या दृष्टीने, कारण माझ्या घरी कोणी कलाकार नाहीत किंवा काही नाहीत, त्यावेळेचे क्लासेस वगैरे नाही, आपण सेल्फ मेड आहोत. हो, सेल्फ मेड. तुमच्या अंगभूत कला म्हणजे किंवा किडा, सगळ्यात मोठा किडा असेल तर तुम्ही सर्व होणार. करेक्ट. पण मला त्यातला एक प्रश्नाचा रोग जरा बदलतो मी. चालेल. त्यावेळेला उषा किरण बिल्डिंग ही मुंबईतली नंबर 1 ची बिल्डिंग मानली जायची, उंच बिल्डिंग सगळ्यात. म्हणजे मुंबई म्हणजे काय तर तो उषा किरण. आज तुला मुंबई म्हणजे काय दिसतं? मला आकाशच दिसत नाही. माझं दुःख ते आहे की मला माझ्या खिडकीतून आकाश दिसायचं, आज मला आकाश दिसत नाही. त्याच्यातले ढग, त्याचा निरभ्रपणा, हे सगळं दिसत नाही आणि मग जीव कोंडल्यासारखा होतोय. आणि हे जीव कोंडल्यासारखं होणं जे आहे ना, तर ते मला खूप त्रासदायक होतं. याचं कारण असं आहे की लोक येत आहेत, राहत आहेत, स्काय स्क्रॅपर्स बनतायत, कारण आडवं पसरणं बंद झाले, त्यामुळे उभी वाढते मुंबई. आणि तरी देखील माणूस संतुष्ट नाहीये, समाधानी नाहीये. ते म्हणजे आता 2 BHK झाला, आता 3 BHK पाहिजे, आणि आपण 42व्या मजल्यावर घ्यायला पाहिजे, किंवा म्हणजे माणसाची हाव संपतच नाहीये. जे मला माझ्या 10 बाय 12च्या खोलीमध्ये डिलाय रोडला पटेल बिल्डिंग मध्ये मिळत होता, तो आनंद मला मिळतच नाहीये कुठे. म्हणजे तसंच राहायला पाहिजे होतं, अशातला भाग नाही. मान्य. पण माणसातलं माणूसपणच इतकं बंद खोलीत झालेलं आहे, दारं बंद होत आहेत. आणि त्याच्या पलीकडे मला आजही आठवतंय की माझी आई ज्या वेळेला जेवण करायची, जी डाळ करायची, ती डाळ म्हणजे 5-6 मुलं येऊन बसायची आपल्या घरचा भात घेऊन, आणि ते फक्त मला आमची ताईची डाळ पाहिजे म्हणून बसायची. ते जे होतं, मला आठवतं माझी मुलगी 3 वर्षाची होती, ती त्याच चाळीमध्ये राहत होतो तेव्हा. तर कोणाच्या तरी घरून भजीचा वास आला, हिने एक प्लेट घेतली आणि गेली. भजी कोणी केले? ओ भजी केले ना, मला द्या, असं म्हणून. हे जे होतं ना, तर तेच नाहीये आता. डायरेक्ट स्विगी, हे ते, इकडे तिकडे फोन करून काही मागवता येतं, आणि त्यातला जो आईचा स्पर्श होता तो निघून गेलेला आहे. हो. पण आपल्या क्षेत्रात काय बदल बघतोस तू एवढ्या काळात? या क्षेत्राला मला मोठं केलं, या क्षेत्राने पैसा दिला, नाव दिलं, ओळख दिली, अनेक माणसं भेटली. त्या माणसांच्या बरोबरच्या ओळखीने मी खऱ्या अर्थाने समृद्ध झालो. पण ती समृद्धता मला माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये कितपत टिकणार आहे? कारण सगळं फास्ट फूड झालेलं आहे. इतकं फास्ट फूड झालेलं आहे की म्हणजे भेटलेला माणूस त्या क्षणासाठी तुमच्या समोर असतो, तुमचा असतो, पाठ फिरली की तो संपलेला असतो. आणि हे जास्त दुःखदायक आहे. म्हणजे मी आता काल परवा एक नाटकाचा दौरा घेऊन गेलो होतो, 4 नाटकं घेऊन गेलो होतो चंद्रपूरला वगैरे. एक नवीन टीम तयार केली मी पूर्णपणे. माझ्या पूर्वनिर्मिती विश्वच्या नावावरच ती संस्था सुरू केली आणि दौरा केला मी. पण ती मुलं जरा वेगळ्या पद्धतीने मी बांधली गेलेली असं मला वाटलं. पोचल्यानंतर पोचलो, आम्ही बरे आहोत, तब्येत बरे आहे, तुम्ही कसे आहात, आम्हाला चैन पडत नाही, ह्या गोष्टी शेअर करायला लागल्यात. आता शेअरिंग हे तुमच्या मेसेजेसवर येतं, तर तो इथे असेल तरच येणार ना तो मेसेज. आणि मला इथून येणाऱ्या मेसेजची जास्त काळजी वाटते आणि ती घ्यावी वाटते अशी. पण पाठ फिरली की त्या माणसाबद्दल काय बोललं जाईल, कसं बोललं जाईल, याची शाश्वतीच देता येत नाही. म्हणजे समोर आहे तो माणूस आपला आहे
याच्याबद्दलची शाश्वती संपलेली. पण असंच होणार पुढे? अगदी असंच होणार. याचं कारण असं आहे की मला माझा गोल ठरलेला आहे, कुठेतरी जायचंय, आणि त्या गोलला जाण्यासाठी मला शिड्या पाहिजेत. माझा वापर शिडीसारखा होणार आहे. आणि ती शिडी जी आहे ना, ती प्रत्येकाची, म्हणजे खांदे मजबूत असतील तर तुमची शिडी टेकणार आहे, अदरवाईज नाही. पण आपल्या इंडस्ट्रीमधला, म्हणजे रिलेशन मधला फरक खूप व्यावहारिक झालेला आहे. इतका व्यावहारिक झालेला आहे की म्हणजे सिरियलमध्ये काम करतो त्यावेळेला त्याला किती पैसे मिळतात, मला किती पैसे मिळतात, याच्यावरून सुरुवात झालेली असते. अरे मी सिनियर आहे, याचं काहीतरी, म्हणजे आता लकीली मी ज्या सोहम प्रोडक्शनला काम करतो तिथे मीटिंग घेऊन सांगितले की नयना आपटे, सविता प्रभुणे, प्रमोद पवार हे सिनियर आर्टिस्ट आहेत, यू हॅव टू रिस्पेक्ट देम. नॉट ओनली दॅट, त्यांचं पॅकअप झालं की त्यांना लगेच पाठवा, त्यांचं कॉल टाईम मॅनेज करा, असं समजून घेऊन काम करणारे जर निर्माते आले तरच त्याचा फायदा आहे. कारण ते स्वतः आर्टिस्ट आहेत. आदेश बांदेकर आणखीन सुचित्रा सुद्धा, ते दोघंही आर्टिस्ट आहेत, निर्माते नंतर झालेले आहेत. पण मग आपल्या समोर असलेले आर्टिस्ट, त्यांचा मान राखणं आणि त्यांच्यासाठी योग्य तो सन्मान देऊन आपण त्यांना ट्रीट करणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि ते करतात. मग आमचे सोबतीचे जे सगळे कलाकार आहेत, अगदी नवीन आलेले, ते सुद्धा मग त्या पद्धतीनेच रिस्पेक्ट करतात. अदरवाईज हे छोड़ दो यार उस बुड्ढे को, बहुत ये कर रहे, जाने दो उसको, असं व्हायला लागलं की तुमचं हे राहत नाही ना. आता कुठच्याही सेटवर तुम्हाला तो रिस्पेक्ट एकतर तुमच्या कामामुळे मिळत असतो, तुमच्या वागण्यामुळे मिळत असतो, आणि ते 19-20 झालं तरी चालतं. आता मी फार लांब लचक डायलॉग्स पाठ करू शकत नाही करू शकत, कारण मला ना इन्स्टंट परफॉर्म करायला आवडतं आणि तो मी करतो. त्याच्यासाठी मला सपोर्ट लागला तर मी प्रॉम्प्टिंग घेतो. आणि मी माझे तर सुरुवातीच्या काळात माझ्याकडे असे लोक बघायचे, अरे यार बायहार्ट नाही हो रहा. म्हटलं बायहार्ट करून करू का मी विसरणारच आहे ना, नंतर मला विसरायचं आहे. सी, आय एम नॉट गोइंग टू कीप इट इन माय माइंड फॉर एव्हर. नाटक जसं मी पाठ करतो, नाटक होतं ना पाठ, 3 तासाचं नाटक माझं पाठ होतं. पण हे इथे होत नाही, कारण हे हॉटकेक आहे, तो येतोच तुमच्या हातात आणि नंतर मग परफॉर्म करा, हे घ्या आणि परफॉर्म करा, असं येतं. त्याच्यामध्ये काहीतरी जीव ओतावा लागतो, मनापासून काही गोष्टी कराव्या लागतात. त्याला जर वेळ देत नसेल तर यू बेटर प्रॉम्प्ट मी. बरोबर आहे, अगदी असं आहे. बरं, मी तुझा आता सिनेमा बघितला आणि तुला कॉन्टॅक्ट केला. मॅच फिक्सिंग, केदार गायकवाड दिग्दर्शित सिनेमा बघत होतो. खूप चित्रपट मी पाहतो, तुलाही कल्पना इंडस्ट्रीला माहिती आहे. आणि बघता बघता एक सीन आला, अरे तर तू मुख्यमंत्री एकदम. माझा प्रश्न कसा आहे, मी जेव्हा हिंदी चित्रपट बघतो, मी राजकुमार संतोषीचा दामिनी बघितला, त्यानंतर तो अनिल मट्टूचा यशवंत पाहिला, असे आणखीन काही हिंदी चित्रपट बघितले. तर आता तुझा एवढा अनुभव, कामाची पद्धत, प्रामाणिकपणा, सगळ्यात पहिलं म्हणजे बांधिलकी काम, हिंदी सिनेमात तू एक सीन काय होतं माहिती आहे ना दिलीप, की आजकाल ज्या पद्धतीने डिग्र्या घेऊन किंवा कुठचे तरी क्लासेस घेऊन आर्टिस्ट तयार होतात आणि मग ते येत असतात आणि ते तुम्हाला शिकवत असतात, तर त्यांच्या शिकवण्याचा मला त्रास होतो. मग मी कोणाचे पाय चेपू शकत नाही, मी कोणाला उगाच दादा म्हणून जाऊ शकत नाही. हा माझा स्वभाव आहे. मी माझ्या राज्यामध्ये राजा असतो ना, माझं राजे पण मला मिरवायला आवडतं. व्हेरी गुड. आणि मला दुसऱ्याच्या राज्यात जाऊन मला द्या ना प्रधानाचं काम द्या ना, मला कुठचं तरी काम द्या ना, आय नेव्हर गो. मी ऑडिशन पाहिजे, येस ऑडिशन देईन, किंवा लुक टेस्ट पाहिजे, लुक टेस्ट देईन, सगळं करेन. पण मला तुम्ही ह्युमिलेट नाही करू शकत. म्हणजे अशा एका सिरियलसाठी मी तो रोल मला मिळावा याच्यासाठी मी खूप अजिजीने गेलो होतो तिथे. अच्छा. पण निर्मात्याने अगोदरच स्वतः तो रोल घेतलेला होता.
अरे चाणक्य नावाची सिरियल जी होती त्याच्यात चंद्रप्रकाश द्विवेदी निर्माता होता, लेखक होता, दिग्दर्शक होता, सब कुछ वो थे. पण मला असं वाटलं की मी चाणक्याचं काम चांगलं करतो. आणि मी म्हणजे आता कालच तुझा याचा शैलेशचा इंटरव्ह्यू झाला असेल तर त्याच्यामध्ये त्याने वेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल, पण मी आविष्कारचं चाणक्य करत होतो. लंब बांदेकरांनी लिहिलेलं, अजित भगतने डिरेक्ट केलेलं, आणि ते एकही पैसा मला मिळत नव्हता. रादर माझं जाणं येणं वगैरे मलाच करायला हवं, कारण दॅट वॉज द स्कूल जिथे मला शिकायला मिळत होतं. त्याच्यामुळे मला पैशाची आवश्यकता वाटत नव्हती. पण मग मी एवढं मनापासून जर एखाद्या नाटकावर प्रेम करतोय, एखाद्या भूमिकेवर करतोय, लोकांना ॲप्रिशिएट होत आहे, तर मग मला मिळालं तर काय हरकत आहे. सो आय वेंट देअर. तर तिथे सगळे असे फोटो बिटो लागले होते. म्हटलं ह्याच्यात माझा कुठेतरी फोटो लागणार, मला नंबर लागणार. मी ऑडिशन दिली और कुछ नाही बाद में. आणि नुसतं कुछ नाही. मग असा एक रोल आहे, तो कराल का वगैरे. म्हटलं नाही. मी काही गोष्टींना नाही म्हणू शकलो ना, त्याच्यातली ती एक गोष्ट. शिवाजी महाराजांची सिरियल आली होती, प्रचंड मोठं. त्यातल्या आर्टिस्टने मला विचारलं होतं, तुमचा जो ग्रेस आहे शिवाजीचा तो मला शिकवाल का. म्हटलं हो. जे माझं नाही आहे ते मी माझ्याकडे कशाला दाबून ठेवू. मी लोकांना पाहिलंय आणि मग मी ते स्वतः डेव्हलप केलंय, तर ते तुम्हाला द्यायला मला काहीच हरकत नाही आणि मी देईन. पण मग त्या सिरियलसाठी मी वाटेल ती ॲडजस्टमेंट, दुसरा रोल कर, हे करून नाही करणार. म्हटलं मी शिवाजी करणार तर शिवाजीच करणार. बरोबर आहे. असं म्हणजे चाणक्यच करणार. तर ते कारण मी ते जगतो त्या भूमिका. बेसिकली मला त्याच्यातून किती पैसे मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, तर त्यापेक्षा मला आजही माझे काही असे मित्र आहेत की ते मुजरा महाराज म्हणूनच बोलतात. अच्छा. हो. मोठे मोठे आहेत, त्यांची नावं आत्ता मी मुद्दाम घेत नाही. मुजरा सरकार वगैरे असं म्हणतात, खाजगीमध्ये असतं ते. पण माझ्यासाठी, कारण त्यांच्या डोळ्यासमोर मी केलेला शिवाजी किंवा इतके बसलेलं की आम्ही दुसऱ्याला ऍक्सेप्टच नाही करू शकत, असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा आजही ज्या वेळेला मी भूमिका करतो शिवाजीची, तर त्याला कवड्यांची माळ घालायच्या अगोदर मी प्रार्थनाच करतो. मी ज्यांच्या हाताखाली बऱ्यापैकी शिकलो ते विश्राम बेडेकर. त्या बेडेकरांनी सांगितलं की पृथ्वीराज कपूर ज्या वेळेला मुघल आझम किंवा आणखीन काही प्ले करायचे, ते कॉस्ट्युम्स घालायच्या अगोदर ते कॉस्ट्युम घ्यायचे आणि एका रूममध्ये जायचं आणि बसायचे आणि प्रार्थना करायचे. आणि ती प्रार्थना असायची की रूह बुला रहे, रूह आत्मा, त्या आत्म्याला बोलावून मग ते त्याच्यामध्ये जायचं. ही तू रूह बुलाना, आत्मा आपल्यामध्ये त्या क्षणासाठी प्रवेश करतो आणि मग तो तुम्ही परफॉर्म करता. त्यावेळेला तुम्ही तुमचे नसता, त्या भूमिकेचे असता, व्यक्तिरेखेमध्ये शिरता. तर ती व्यक्तिरेखा मला करायला आवडते. मग मी कशाला, ठीक आहे, नाही आहे, ओके फाईन. मी ढोल वाजवत नाही बसणार की मला दिली नाही, हे नाही, ते नाही. ठीक आहे, इथे लिहिलेलं असतं तुमचं, जे वाचता येत नाही ते इथे लिहिलेलं आहे. पण तुझं हिंदी चित्रपटाच्या बाबतीत पण झालं असेल ना? बऱ्याचदा झालं. पण मग मी नंतर म्हटलं की मी मराठी आहे आणि माझं मराठी चांगलं आहे, तर मग मी इथेच का नको काम करू. छानपैकी काम करतोय, मला हवा असलेला आनंद मिळतोय, मला करायला आवडेल. पण कोणीतरी माझ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. मला तो हिंदी किंवा परक्या दिग्दर्शकाकडे येणार नाही. ही शुड बिलीव्ह मी, इसको देते, चलो काम करते. ही जे नवीन मुलांच्या बाबतीत ट्राय करणं असतं ना, तसं आम्हालाही करा ना, ट्राय द्या ना. म्हणजे मी आत्ता ज्या वेळेला दौऱ्याचा ज्या उल्लेख केला, अक्षरशः जवळजवळ 8 मुलं नवीन होती आणि संगीत नाटक होतं. त्यांना आयुष्यात कुठेही पहिल्यांदा स्टेजवर उभे राहिले नाहीत, त्यांना घेऊन मी दौरा केला. आय हॅड फेथ इन हिम. माझा विश्वास आहे त्यांच्यावर. त्यांना विश्वास द्यायचा, त्यांना उभं करायचं, हे माझं काम. माझ्या बाबतीत फक्त बेडेकरांनी ते केलं, बाकीच्या माझ्या मराठीतल्या लोकांनी केलं. म्हणजे अगदी ज्या मेंटोचा उल्लेख केला यशवंत सिनेमाचा, त्याच्यात देखील कास्टिंग डायरेक्टर टी सुरेंद्र त्याने केलं होतं ते. आणि नानाने विचारलं होतं, किसको बुला रहे, त्याला बोल, पमेला बोलो होतं. कारण आविष्कारमध्ये काम करत असल्यामुळे तो मला ओळखत होता, तो स्टार होता तेव्हा. तो आला, तोच मुळात
9ची शिफ्ट होती, मी 8:45ला जाऊन तयार होऊन डायलॉग्स पाठ करणं वगैरे. नाही सुपरस्टार तो 12 वाजता आला. आल्यानंतर मग त्याने सेट बघितलं, म्हणजे काय काय लावलेलं. आमची रिहर्सल झाली होती. पाठ आहे ना तुझं, नाटकातलं असतं तसं बोलू नकोस, एकदम नॅचरल वाटलं पाहिजे. कारण मला थोडं स्टायलाइज बोलायला आवडतं किंवा मी बोलतो तसं. ते नानाला माहित होतं, पण त्यांनी सांगितलं हा मग ठीक आहे म्हटलं, पाठ केलंय मी तर हा ठीक आहे. आणि नंतर त्यांनी सेट बघितला, सगळ्या सेटवर फिरले वगैरे, आणि मग त्यांनी सांगितलं की ये मैं ऐसे शॉट थोडी लगाते आहे असं म्हणून त्यांनी अख्खा जी रिहर्सल केली होती ती बदलली. सेट पासून सगळ्या गोष्टी बदलल्या आणि मग लंच ब्रेक झाला आणि मग 2च्या नंतर शूट सुरू झालं. पण हे असं होतं ना, ज्याला मी सरावलेलो नाहीये, मी माझं काम सिरियसली करेन, सिन्सिअरली करेन. आय एम नॉट स्टार. मी डिरेक्टरचा नट आहे हे मी नेहमी सांगतो. मी डिरेक्टरच, मी स्वतः दिग्दर्शक आहे. हो, पण म्हणून मी त्यावेळेला कॅमेराच्या मागे जाऊन हे कर ते कर हे सांगायला जाणार नाही. व्हॉट ही ॲडवाइसेस मी तेच मी करणार. त्याला आर यू सॅटिस्फाईड, तर मग मी नसेल तर मग काय अजून करू, 2दा करू, 3दा करू, या लेवलला मी काम करतो. आणि ते तिथे नसतं ते, त्याच्यामुळे मग आपण आपलं करायचं. पण बऱ्याचदा असं म्हटलं जातं, म्हणजे आपण मराठी कलाकार हिंदीमध्ये का जास्त जात नाही, तर म्हणजे तुमची टीम नसते, PR नसतो, सेक्रेटरी नसतो, काय मॅनेजर नसतो, तुम्ही त्या प्रोडक्शन हाऊसला भेट देत नाही. मग हे जे बोललं जातं ते नाही, कसं असतं प्रत्येकाच्या स्वभावावर असतं. मला आवडतं, मला कोणी सांगितलं की इथे इथे अमुक अमुक आहे, जा आणि भेट, येस आय विल गो देअर. पण इथे पत्ता लागू देत नाहीत. तू जा रे तिकडे जाऊन जरा हे तरी दे, ऑडिशन तरी दे, हे सांगत ना. आजकाल मीडिया बदललेला आहे, जो तुमच्या हातात आहे की लोक कोणीतरी असं पब्लिश करतं, ते तुमच्यापर्यंत येतं. मग त्या वयात मी बसतोय, मी आपला फोटो पाठवायचा, कास्टिंग डिरेक्टर तर ते मग बोलवतात, त्या पद्धतीने मग जायचं आणि ऑडिशन द्यायची. ठीक आहे, मग शॉर्टलिस्ट झालं तर मग बाकीच्या गोष्टी करायच्या. ह्या गोष्टी करत राहणं मला आता कंटाळा आलाय. आता कंटाळा म्हणजे मला परफॉर्म करायला आवडेल, पण ह्या गोष्टी मी नाही करणार किंवा केला नाही. याचं कारण कदाचित असं असू शकेल दिलीप, की मी ना नोकरी करत होतो आणि नोकरी ही माझी गरज होती, ती अतिशय महत्त्वाची होती. आणि मग त्या नोकरीमुळे असेल मला एक थोडी वेगळी स्टॅबिलिटी होती. इकडे येऊन भीक मागण्याची तितकी गरज नव्हती. इथे भीक मागावी लागते आणि मी परफॉर्मर आहे, मी प्रूव्ह केलेलं आहे, मी भीक नाही मागणार. मी भीक नाही मागणार. तुम्ही सांगा, मी येतो तुमच्याकडे, ऑडिशन देईन, पण मला काम द्या म्हणून मी नाही येणार. तुमच्याकडे काम आहे ना, तुम्ही मला द्यावंच लागणार आहे, मला किंवा आणखीन कोणाला तरी. त्याच्यामध्ये योग्य आहे की नाही, जागी बसतो की नाही हे तुम्ही ठरवा. येस, आय एम देअर फॉर दॅट. इतकं स्वच्छ आहे माझं. करेक्ट. बरं, तू आता बघ, आघात 90चा सिनेमा आणि नंतर जे 90चं जे दशक आपण पाहिलं, तर सुरुवातीला माहेरची साडी आला आणि त्या पटरीतले चित्रपट बनले. नंतर मग 3-4 वर्षानंतर तर एकदम अशी घसरगुंडी आली इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे एकदम आला तो बिंदास, चंद्रकांत कुलकर्णीचा तो कक्षा बदलणारा सिनेमा. पण त्या कक्षा काय बदलल्या नाही, म्हणजे सिनेमा हिट झाला पण प्रेक्षक त्या सिनेमाला पण तो राहिला नाही. बरोबर. नंतर एकदम 2003च्या अखेरीला श्वास आला संदीप सावंतचा. बरोबर. म्हणजे तू अशा काळामध्ये मराठी सिनेमामध्ये आला, ज्या मराठी सिनेमाचं म्हणजे गलबत असं होतं, त्यातून तुला फटका बसला असं वाटतं? हो. मला ज्या वेळेला ना 90ला म्हणजे 82ला सुरू झालेला सिनेमा 90ला पूर्ण झाला आणि त्याचा अवॉर्ड ज्या वेळेला मिळाला ना, त्यावेळेला मला एका खूप मोठ्या आणि चांगल्या नटाने असं सांगितलं, आता तू संपलास. म्हटलं का? म्हणजे तुला अवॉर्ड मिळालं ना. अवॉर्ड मिळालं की इथले लोक त्या नटाला घ्यायला घाबरतात निर्माते. म्हटलं असं का होईल? म्हटलं जर मी चांगलं काम केलं असेल तर उलट मला त्यांनी रिपीट करायला पाहिजे ना. नाही असं होत नाही, तुला अवॉर्ड मिळाला, तू संपलास म्हणे. हे अत्यंत मोठ्या नटाचे शब्द आहेत आणि त्याचा अनुभव घेतला मी पुढे. मला एक कळत नव्हतं की मी काय इंडस्ट्रीमध्ये येऊन लाखो रुपये मागतच नव्हतो. मला ज्या सिनेमाचं अवॉर्ड मिळालं
शिवाजी गणेशन अवॉर्ड नॅशनल मधलं नॉमिनेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी 1000 रुपये मिळालेत मला. अच्छा, त्याला 1000ची किंमत किती असणार आजच्या तारखेला? 10,000 असेल फार तर 10. पण माझं नुकसान मी माझी सुट्टी घेऊनच मी केलं होतं ना शूट, ते गेलंच ना. हो, मग ते गेलं आणि हेही गेलं. हो, म्हणजे मी 0 पैशात काम केलं होतं. हो, साहजिकच आहे. म्हणजे पगाराचे पण पैसे नाही, सुट्टी गेली. आणि पण मला एकच असं वाटत होतं की तरी एक वेडाने झपाटलेली माणसं काम करत होती, त्यांचा त्या वेडेपणाचा भाग मी झालो होतो आणि मला ते आवडलं होतं. जर अशोक सराफ तंबूत राहून आमच्या बरोबर तंबूत राहत होता, एक शेतामध्ये तंबू बांधलेले होते, त्याच्यात अशोक सराफ राहत होता. म्हणजे टॉयलेटची सुद्धा सुविधा नव्हती तिथे, पण अशोकजी राहत होते तिथे आणि त्यांनी संबंध पिक्चरला सपोर्ट केला. ज्यावेळेला रंजनाताई मध्येच फेरी मारायला यायच्या, पैसे घेऊन यायच्या, कवठेकरांच्या हातात द्यायच्या, कारण त्यांचं त्या सुपरस्टार होत्या त्यावेळेला, त्यांचे सिनेमे चालू होते, त्या पैसे घेऊन यायचे, द्यायच्या, त्याच्यावर सिनेमा चालू होता. मग त्या ह्याच्यामध्ये आपण म्हणजे आपलं योगदान हेच आहे की आपण काम करायचं. आणि निळू फुले पण होते ना, निळू फुले होते, रामनगरकर होते, इतके स्टालवर्ड मंडळी अतिशय प्रेमाने काम करत होते. हा, तू नवीन असल्याचं तुला त्यांनी कुठेही येऊ दिलं नाही. आणि त्याच वेळेला मी चंद्रलेखामध्ये नाटक करत होतो, विश्राम बेडेकरांच्या बरोबर टिळक आणि आगरकर नाटक केलं होतं, त्याचं गवगवा झाला होता. आणि एका अशाच माणसाने माझं ते झुंज नावाचं यांचं मधुकर तोरडमलांचं नाटक होतं, झुंज चंद्रलेखाचं. त्याच्यामध्ये एक दलित मुलगा असतो आणि वडिलांच्या बरोबरचा संघर्ष होतो, ते पाहिलं होतं म्हणून माझं नाव तिथे सुचवलं होतं आणि त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं आणि मला तो रोल मिळाला होता. बरं, मला एक सांग, 90च्या दशकात तू चित्रपट म्हणजे आपली अवस्था वाईटच होती 12-13 वर्ष, पण असं झालं तुला ऑफर झालं आणि नंतर सिलेक्शन दुसरंच कोणाचं तरी झालं? 1-2 ठिकाणी झालं होतं असं. सांगणार? नाही, मी काही गोष्टींना पुसायला शिकलेलं आहे, पण आपल्याला आठवण आहे, आपण सांगायला पाहिजे. आता तर सांग, 50 वर्ष करिअर नंतर हे गोष्ट बोललीच पाहिजे. कारण एक सिनेमा एक सह्याद्रीचा सिंह म्हणून होता, तो अगदी शेवटापर्यंत रमेश साळगावकर बाळासाहेबांच्या हस्ते मुहूर्त झालेला, मला आठवते. तर तो पूर्ण झाला सिनेमा ऑलमोस्ट, तोही असं शेवटाला गेला आणि थांबला. हे दुर्दैव. त्याच्यानंतर ती अनिता नाईक म्हणून आमच्या ऑफिसमधलीच मुलगी होती, तिने एक सिनेमा आई माझी एकविरा, तो सिनेमा तोही ऑलमोस्ट पूर्ण झाला होता. थोरात म्हणून त्याचे निर्माते होते, पूर्ण झाले. हे 2 सिनेमे पूर्ण होऊन पडले. नाही, मला असं म्हणायचं तुझं सिलेक्शन झालं पण दुसरं कोणाला ते असे इथे कुत्र्याचं छत्र्या म्हणतो ना आपण, मशरूम्स असे उगवतात असे पावसाळ्यात, तसे काही निर्माते येतात, त्यांना वेगळा इंटरेस्ट असतो वगैरे. तशा ह्याच्यामध्ये मला विचारलं, हो, पण त्यांचं लक्ष माझ्या खांद्यावरून हिरोईनकडेच जास्त होतं. अच्छा. तर त्याच्यामुळे त्यांना त्यांच्यात इंटरेस्ट होता आणि माझ्या बाकीच्या गोष्टीमध्ये मला काही इंटरेस्ट नव्हता. मला काम करण्यात इंटरेस्ट आहे. हे ज्यावेळेला ठीक आहे वगैरे, मग आपण ते घेऊया, करतोय आपण वगैरे असं, आणि नाहीच झालं. दुसरं कोणीतरी घेतलं त्यांनी आणि केलं. असे जवळजवळ 2-3 निर्माते होते की जे रेग्युलर निर्माते नव्हते. निर्मात्यांची एक जातकुळी होती आपल्याकडे. हो, बरोबर. हे निर्माते, हो, त्यांना हे माध्यम आणि व्यवसाय दोन्ही कळलेले होते. त्यांचं डिस्ट्रीब्युशन हे याचा सगळ्याचा अभ्यास होता. पण नाही, म्हणजे मी नाही तरू शकलो तिथे. पण तू आता बोलताना बोलला की नोकरी धरून ठेवली, पण इकडे पैसा कमी होता म्हणून नोकरी. बरेचसे कलाकारांनी आहे ना त्या काळातल्या ही बरीच वर्ष नोकरी करून करिअर केले नाटकात किंवा चित्रपटात. मग तुझ्या बाबतीत काय होतं? माझी घरची परिस्थिती तशी नव्हती की मी पूर्णपणे झोकून देऊन करिअर करायला मोकळा राहणं, हे नव्हतं. माझं मोठं कुटुंब होतं, त्या कुटुंबाला सांभाळणं, त्याच्यातून 10x12 मधून भिंती मोठ्या व्हाव्यात याची एक आपल्याला इच्छा असते. आणि मग त्याच्यातून असं काही होऊन आपल्यामुळे बाकीच्यांना सफर करायला लागू नये, घरातल्या लोकांना, आई वडिलांना,
पण त्यांनी एक चांगले संस्कार केलेले होते, त्यामुळे घर सांभाळणं आणि मग बाकीच्या गोष्टी करणं याला मी प्राधान्य. मी म्हणजे हे सुरू करायच्या अगोदर सुद्धा मी प्रिंटिंग करायचो, कॅनव्हासिंग करायचो, म्हणजे कोणाच्या लग्नपत्रिका डिझाईन करायचो, त्या स्क्रीन प्रिंटिंग करायचो. ते 20 पैशाची नाणी आलेली होती 10 पैसे, ती घेऊन दागिने बनवून ते विकायचो. त्या रंगाची होती ते विकायचो. आता 1 ग्रॅम जे आहे ना ती विकायचो. दिवाळीमध्ये कंदील बनवायचो, ते विकायचं. हा उद्योगी असणं जे आहे ना तर ते माझ्यात होतं. आणि मग आविष्कार ज्या वेळेला जॉईन झालो मी, आविष्कारमध्ये काम करायला लागलो, उदय कला केंद्राच्या माध्यमातून काही करायला लागलो, त्यावेळेला नोकरी असल्यामुळे आपण घराला डिस्टर्ब न करता, त्यांचा वाटा न काढता, भावाचं शिक्षण आहे, बहिणीचं शिक्षण आहे, त्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष न करता ते तिकडे देत गेलो. ही जी बाहेरची कमाई होती ती मी नाटक, सिनेमा आणि मग रात्रीचं जे काय एन्जॉय करायचं असेल त्याच्यासाठी वापरत होतो. चर्चा फार महत्वाची आणि ते खांद्यावरच असतं आपल्या अख्खं प्रायोगिक थिएटर. ते रात्री चर्चा झाल्याशिवाय पूर्ण व्हायचं नाही. त्याच्यातून म्हणजे आदान प्रदान, विचारांचं आदान प्रदान. निश्चित. पण तू एकच इंग्लिश नाटक त्याचं दिग्दर्शन, क्रॉसरोड, अतुल कुलकर्णी, स्मिता जयकर. अतुल कुलकर्णी, स्मिता जयकर, आविष्कार दारव्हेकर, सुनील शेंडे ही मंडळी होती सगळे त्याच्यामध्ये. पण ते अचानक मध्येच इंग्लिश नाटकाचं दिग्दर्शन, ती डॉक्टर रंजन दारव्हेकर आहेत ना, तर त्याची कन्सेप्ट होती. त्याला एक 4-5 भाषेमध्ये त्याचं एक नाटक ते करायचं होतं. मग मराठीत केलं, मराठीत तर 2 टीमने केलं एकाच वेळेला. नंतर हिंदीत केलं, गुजरातीमध्ये पण केलं. त्यांचं विजन वेगळं होतं दारव्हेकरांचं, की नाही मला हे असं करायचं, एका वेळेला सगळ्या भाषेमध्ये माझं नाटक चाललं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ते स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार हे ते वगैरे करून गव्हर्नमेंटकडून काही शोज मिळवणं वगैरे. अत्यंत उद्योगी माणूस, आणि त्यांनी ते केलं. मग हे शोज केले आम्ही, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन केले. आणि स्मिता जयकर आणि आपला अतुल कुलकर्णी प्रचंड सपोर्ट केला होता त्याच्यासाठी मला. आणि एक छान झालं होतं नाटक ते. मग किती प्रयोग केले तरी त्याचे 50 प्रयोग झाले. इंग्लिश नाटकाचे 50 प्रयोग खूपच आहे. अगदी. आणि चित्रपट पण तू एकच दिग्दर्शित केला, ट्रकभर स्वप्न. तो नितीन चंद्रकांत देसाई निर्माण, तो कसा आला आणि एकावरच का थांबला? पुन्हा हाच प्रकार, मी कोणाला जाऊन परस्यू करू शकत नाही आणि हे चांगलं आहे, हे आपण करूया वगैरे, असं जे हे असतं ना, तो ॲटिट्यूड माझ्याकडे नाही आहे. मी समोरच्याला ना मूर्ख नाही बनवू शकत. इथे स्टोरी टेलर जो आहे ना तो मूर्ख बनवत असतो. माझ्याकडे जेन्युइन असतं. प्रॉडक्ट जर जेन्युइन आहे तर मग तुम्ही करा ना ते. आणि थोडा माझ्यावरही विश्वास ठेवा. तर एक खूप वेगळी व्यक्ती आहे की त्यांना सिनेमा खूप आवडतो, आणि नाव नाही घेत मी त्यांचं, कारण ते आता सरकारी नोकरीत आहेत. आणि त्यांना ना तो विषय आवडला होता, कारण ही यूज टू डील विथ ऑल दिस थिंग्स. झोपड्या पाडणं, हे ते, लोकांचे उद्ध्वस्त होणारे संसार बघत होते. तरी देखील त्या लोकांना तुम्ही झोपड्या बांधा म्हणून सांगणारे झोपडीचे दादा लोक होते. ह्या सगळ्यातून कुठेतरी एक चांगला सिनेमा करू शकतो आपण, असं त्यांना वाटत होतं. मग त्यांची गोष्ट मी तयार केली, त्यांना हवी होती ती गोष्ट तयार केली. त्या गोष्टीला चांगलं स्वरूप आलं आणि मग त्यांना ती आवडली, म्हणून आपण करूया. मग त्यांनी पैसे उभे केले, त्यांना काही तो प्रॉब्लेम नव्हता. आणि माझ्याबरोबर एक संजय खानविलकर म्हणून माझा मित्र होता, एक 2 वर्षापूर्वी तो गेला. त्याने ना त्याचे आणि नितीन देसाईंचे रिलेशन्स होते, नात्यातले वगैरे लांबचे. आणि जे माझे फायनान्सर होते, ज्यांना करायचा होता तो सिनेमा, त्यांची आणि एनडींची सुद्धा अचानक भेट झाली होती. आणि एनडी काहीतरी एका संकटात सापडलं, तिथून त्यांना बाहेर काढलं होतं. त्यामुळे ह्यांनी सांगितलं की मी काय असेल ते मी करतो, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग येणेप्रमाणे बकरा हातात आल्यानंतर त्याचे मान कापून त्याला सोलणं हे काम त्यांनी केलं. आणि मला ते ॲक्च्युअल लोकेशनला करायचं होतं. त्याने कंपल्सरी एनडीमध्ये सेट लावला, कंपल्सरी सगळं तिथे केलं.
आणि त्याच्यामध्ये मी जरा थोडासा डिस्टर्ब झालो होतो, पण मी सिनेमा पूर्ण केला. कारण मला रवी जाधव आणखीन या सगळ्या मंडळींनी सांगितलं होतं की तुझे कान बंद ठेव, तुला आजूबाजूने ना बरंच काही ऐकायला येईल. एखाद्या बाईला टोचून कसं बोलतात तसं तुला ऐकायला येईल. ते तुला ऐकायला येणार नाही याची खबरदारी घे. आणि त्याचा मी अनुभव घेत होतो. मला ऐकायला येतच नव्हतं त्यावेळेला. मी माझं काम फोकस्ड होतं माझं आणि ते मी करत होतो. मला फक्त राजीव जैनसारखा उत्तम सिनेमॅटोग्राफर मिळाला होता, DOP होता. त्याच्यामुळे मी तरू शकलो. नाहीतर माझं सिनेमाचं काय झालं असतं कोणास ठाऊक, माहीत नाही. पण सिनेमा व्यवस्थित आला? व्यवस्थित आला, तरी देखील तो माझ्या मनासारखा नाही हेही सांगतोय. अच्छा. मला तो ॲक्च्युअल लोकेशनवर करायचा होता आणि ॲक्च्युअल लोकेशन मी दाखवणार. माझ्याकडे आजही क्लिपिंग्स आहेत त्याची, त्या लोकेशन्सची. ती झोपडपट्टी म्हणजे कळली पाहिजे, खरी झोपडपट्टी अंगावर आली पाहिजे. तिथून प्रेत बाहेर आणताना काय हालत होते ना, हे बघितलेला माणूस आहे मी, अनुभवलेला माणूस. प्रेत बाहेर आणायचं कसं आणायचं, ती येत असं सरळ आणताच येत नाही, तर परत फोल्ड करा, असं करा तसं करा आणि मग बाहेर. यहाँ अंदर आना बहुत आसान है, बाहेर जाना मुश्किल है, असं त्याच्यात एक साधं वाक्य होतं. सोपं आहे म्हणे आतमध्ये, कारण जगायचंय ना, माणूस आत घुसतो. कुठे कसा कसा माहीत नाही. कारण याचा अनुभव काय झाला होता माहिती आहे, मी ना ते रयज हॉस्पिटल आहे माहिती आहे ना, ह्याला माईमचं, माहिती आहे. तर तिथे मला जायचं होतं. कोणीतरी आजारी होतं त्यांना बघायला. तर मी बाहेर बस डेपो आहे तिथे उतरलो. अरे यार म्हटलं ही झोपडपट्टी आहे, त्याच्यातून गेलं की समोर. मला ना तिथल्या त्यातल्या वासाने तिथून जाताना, पण मला तो रस्ताच सापडेना. म्हणजे जो 5 मिनिटाचा बाहेरून मी चालत गेलो असतो, मला अर्धा तास लागला त्या झोपडपट्टीतून आतून बाहेर पडताना. त्यामुळे ना ती झोपडपट्टी, ते जगणं, ते माझ्या डोक्यात होतं. आणि म्हणून मला ते ट्रकभर स्वप्न होती ती लोकांची, आणि ती इथे अशी 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 आतमध्ये कोंबली गेलेली आहेत. त्यातला एखादा कुठेतरी बाहेर येत असेल, काहीतरी करत असेल. तो माझा सिनेमा होता. पर तू प्रभात जे चॅनल आलेलं त्याच्यासाठी काय ते मालिका केल्याने डुबला, ते काय झालं? आता काय 25 वर्ष होऊन गेली, आता बोलायला हरकत नाही. काही 4 एकत्र आले ते लोक आणि त्यांनी मग बिझनेस केला होता. आणि मग त्या बिझनेसमध्ये वन ऑफ द प्रोव्हायडर, सर्व्हिस प्रोव्हायडर सारखा मी काम करत होतो. माझ्या संस्थेतर्फे जवळजवळ 32 तासाचं सॉफ्टवेअर होतं माझं त्या चॅनल रन करायला. अच्छा. 16 नाटकं मी निर्माण केली होती, एकांकिका केल्या होत्या, सिरियल केली. आणि अचानक एका रात्रीत ते बंद झालं. आणि मी माझ्याकडे ऑफिस कॉपीज काहीच ठेवल्या नाहीत. ऑफिस कॉपीज न ठेवण्याचं कारण पैसे, कडे अडकवून कशाला ठेवायचं. बरं, डे टू डे मीडिया चेंज होता. हाय बँड, बेटा, नंतर छोट्या ह्याच्यावर, आता तर ह्याच्यावरच चाललंय. त्याच्यामुळे ते सगळं बदलत चाललं होतं आणि त्याच्यात मी ठेवलं नाही. आणि त्या चॅनलचं टेलिकास्टिंग जे होतं ना, ते बँकॉकवरून होत होतं. अरे, म्हणजे इथं प्रॉडक्ट तयार व्हायचं, इथून विमानाने ते तिकडे जायचं आणि तिथून ते टेलिकास्ट व्हायचं, असं होतं ते. कारण ट्रान्सपॉन्डर इथे नव्हते आपल्याकडे. त्यामुळे हळूहळू हळूहळू मी शून्य होत गेलो त्याच्यात. आणि अचानक एके दिवशी तो चॅनल बंद झालं. चॅनल बंद झाल्याबरोबर ते जे मटेरियल होतं ते तिकडेच राहिलं बँकॉकला. आणखीन त्यांनी ते कॉन्फिस्केट केलं. त्यांनी ते दिलं नाही, कारण त्यांना त्यांचे पैसे हवे होते. मग माझी कितीतरी चांगली नाटकं त्याच्यात गेली, एकांकिका गेल्या. आणि मग अचानक एका रात्रीत म्हणजे त्यावेळेला 12 लाखाचं, म्हणजे त्याची आता जवळपास झाले 30-35 लाख किंमत झाली. जास्तच 50 ते 60 लाखापर्यंत. 60च्या काळाला. अरे बापरे. मग हा इकॉनॉमिकल सेटबॅक मधनं बाहेर येण्यासाठी एकच माझं तत्व होतं, माझ्याकडे पैसे आले की पहिल्यांदा ज्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे त्यांना द्यायचं. मी कोणाचे एक पैसा उधार ठेवला नाही. माझ्या दारात कोणी माणूस यायचा नाही, किंवा मला फोन करून पण कोणी विचारायचं नाही, सर पैसे कधी देत आहे वगैरे. नेवर. पहिल्यांदा पैसे घ्या आणि जा. मला नाही मिळाले तरी हरकत नाही.
ती मिळतील अशी अपेक्षा होती. आणि खरं सांगतो की म्हणजे तो वर बसलेला असतो ना, तो बघत असतो, त्याच्या काठीला आवाज नसतो. त्याच्या काठीला आवाज नसतो, खरं आहे अगदी. आणि त्याच्यामुळे मी कोणाला डुबवलं नाही. ज्यांनी मला डुबवलं त्यांचं काय झालं मला माहीत नाही, पण आय एम स्टील हिअर आणि मी काम करतोय आणि चांगलं काम करतोय. नाहीतर मग आज दिलीप ठाकूरने मला कशाला बोलावलं असतं. पण ते निर्माता होण्याचा किडा कसा काय आला? कारण मला माझ्या मनासारखं करायचंय. हा, मग इतरांकडे करता येत नाही? नाही येत. म्हणून जे मगाशी प्रश्न विचारला होता की तू मग हिंदीत का नाही करत आहे, तिकडे का नाही करत, करेन ना मी जातो. मला हिंदीत का नाही करण्यापेक्षा हिंदीत तू एकच सीन का करतो असा माझा प्रश्न आहे. त्यांना माझ्याबद्दल कॉन्फिडन्स नसेल का? हिंदीत तू काम करत नाही ठीक आहे, पण तू हिंदीत करतो तर एकच सीन. पण एक सीन वाजवून करायचा. मान्य आहे मला. थोडं पत्रकाराचा त्या मला वाटतं दामिनीमध्ये. हो, पत्रकार. याच्यामध्ये यशवंतला पत्रकार होतो, किंवा आता मी मुख्यमंत्री केला. पण शबाना आझमी बरोबरची ती ऍड होती, एड्सची ऍड, जी इतक्या वेळाला म्हणजे लाख वेळेला ती दूरदर्शनवर लागली असेल त्या वेळेला. तर त्याच्यात पत्रकार होतो. ते पण अचानक माझ्याकडे कसं आलं माहिती आहे, शिवाजी साटमला विचारला होता आणि शिवाजीला ते त्याच्यात वेळ नव्हता. ते पम्या तू जाशील का, म्हटलं हो मी जाईन. मग ऑडिशन दिली. त्या अमल अलाना म्हणून त्यांनी ती केली होती. मग शबाना बरोबरच ते शूट वगैरे ते सगळं जे हॉस्पिटल हे ते सगळं तिथे झालं होतं. पण मग ते अचानक कोणीतरी सांगितलं आणि त्याचा आपल्याला फायदा होणं हे झालं. मी ते घेऊन लोकांच्याकडे जाऊ शकलो असतो, मला काम द्या म्हणून. तर त्यावेळेला ती परिस्थिती नव्हती की आज जसं मी मोबाईलवरून ट्रान्सफर करू शकतो माझे क्लिपिंग्स वगैरे, ते त्यावेळेला नव्हतं. एका व्यक्तीकडे माझी कॅसेट दिली होती, मला अवॉर्ड मिळालेला हे ते वगैरे, ह्याची कॅसेट होती, व्हिडिओ कॅसेट. तर ती सुद्धा मला त्यांनी परत दिली नाही. म्हणजे माझं काम गेलं, बक्षीस घेतानाचं फुटेज गेलं, सगळं फुटेज गेलं. आपल्याच लोकांना काही वाटत नसतं त्याबद्दल. मग आपण थोडंसं सेटबॅक बसतो आपल्याला. अच्छा, तू बोलता बोलता एक वाक्य म्हणाला की आपलेच लोक आपल्याला पत्ता लोक देत नव्हते. हा काय प्रकार आहे? हा, कारण कुठे असेल मराठी सिनेमाचे कुठल्याही मराठी नाटक सिनेमा याच्यामध्ये ना, मी पवार आहे, तू ठाकूर आहेस. हा, मग आपलं काम तर काम बोलतंय, पण तू जोशी नाही आहेस, तू दामले नाही आहेस, तू गाणेकर नाही आहेस. आणि हे एक निर्माता माझ्या समोर बोलला, अच्छा अरे पवार, सावंत, साटम हे हिरो नाही होऊ शकत. म्हटलं का नाही होऊ शकत? मी टेप रेकॉर्डर ऑपरेट करत होतो व्यावसायिक नाटकाचा त्यावेळेला. म्हटलं का नाही होऊ शकत? आणि देवाशपथ सांगतो की मी प्रार्थना केली देवाकडे, म्हटलं मला करूनच दाखवायचं. मी लोकमान्य टिळकांची भूमिका केली आणि हिरो झालो होतो त्याच्याच पुढच्या वर्षी. पण मी हिरो झालो ना. पण आणि कोणाची भूमिका केली? मी टिळकांची केली. भले 50-60 लोकांचे इंटरव्ह्यू झाले होते, त्याच्यातून मला सिलेक्ट केला. कारण टॅलेंट आणि प्रूव्ह केलं मी. आजही काही लोकांचे मला फोन येतात, त्याला शेवटचं वाक्य ते म्हणायला सांगतात किंवा आठवतं त्यांना, अरे आजही डोळ्यात पाणी येतं म्हणून. तर म्हटलं का? कारण त्याच्यासाठी बेडेकरांनी लिहिलेलं आणि मेहनत घेतलेली प्रचंड होती. आणि त्या मेहनतीला न्याय देण्यासाठी 2 महिने तालीम केलेली होती. माझं ऑफिस सांभाळून मी तिकडे जायचो, तालीम करायचो, यायचो. मी फुकट हे नव्हतं केलं. वेळ द्यायचं, त्यांनी वेळ दिली की ऑफिसमधून पळायचो. ती वेळ ते यायच्या अगोदर हजर राहायचं. एकदा झापला त्याने, मला लेट झाला त्यावेळेला. तुम्हाला काय व्हायचंय ते नेमकं ठरवा, काय करायचं ते नेमकं ठरवा. आणि अक्षरशः जीव जायची पाळी आली होती, एवढे बोलले होते ते. त्यांचा अधिकार होता तो. वयाच्या 70व्या वर्षी सुद्धा वेळेवर येणारा माणूस. बरं, सोबत बाळूताई असायच्या, विभावरी शिरूरकर, त्या असायच्या तालमीला. सगळ्या तालमींना त्या हजर होत्या. पण मला सांग, आजच्या ग्लोबल युगामध्ये हे असं अण्णावानी ओळख की अण्णावानी काम देणं न देणं आहे अजून. आपण खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, त्याला काही नाही. जाती व्यवस्था जोपर्यंत आहे तोपर्यंत हे राहणारच. पवार म्हणजे तुम्ही कुठचे? आपले का? म्हणजे आपले म्हणजे कोण? व्हॉट डू मीन बाय आपले? म्हणजे आमच्यापैकी का? म्हणजे कोण? मी माणूस म्हणून मला ऍक्सेप्ट का नाही करत तुम्ही?
मी मराठा आहे चल, पण म्हणून आता पवार आडनाव हे सगळीकडेच आहे. हो, म्हणजे अगदी जर थोडंसं राजस्थान वगैरे त्या साईडला गेलं तर पवार आहेत, परमार आहेत, ते पवार आहेत सगळे. पण त्याच्यापैकी अनेक जण मुसलमान आहेत, अनेक जण SC आहेत. पण याचा अर्थ माझ्याशी काय संबंध आहे त्याचा? मी प्रमोद पवार आहे, मला घ्या ना तुम्ही, दाखवा, मला चॅलेंज द्या, घ्या परीक्षा. मी परीक्षेला कधीच घाबरलो नाही. पण आजही ते आहे, जर अत्याचार होत आहेत याचा अर्थ जाती धर्म आहे. म्हणून आविष्कारचं जाता नाही जात नावाचं ज्यावेळेला नाटक मी करत होतो, ती माझ्यासाठी रेपर्टरी होती. म्हणजे मला पुन्हा एकदा मी ऍक्टर म्हणून कुठे उभा आहे हे बघण्यासाठी मी ते नाटक करत होतो. त्याचे 75 प्रयोग केले आम्ही. जाता नाही जातचे प्रायोगिक नाटक होतं, पण केली आम्ही, म्हणजे करत होतो आणि त्याच्यातून विचार मांडत होतो. मला विचार मांडायला आवडतं आणि त्याच्यासाठी मला कोणी पैसे नाही दिले तरी हरकत नसते. तो देतोय, मला भरपूर दिलंय त्यानं मला. बरं, 50 वर्ष होत असताना मागे वळून जाताना नेमकं काय असं वाटतं? मी छान प्रवास केला आणि रसिकांच्या जीवावर मजा आली. म्हणजे ते बघत होते म्हणून मी उभा राहत होतो. त्यांनी बघितलंच नसतं तर कसं उभं राहिलं असतं. तुमच्यासारखे टीकाकार कौतुक करत होते आणि टीकाही करत होते. माझ्या सिनेमाबद्दल तू फार भरभरून नाही लिहिलेलं आहेस, तेही मला माहित आहे. पण त्या चुका, मग मी पुढचा सिनेमा करेन त्यावेळेला मी विचार करेन, येस मला काय करायचं, मला माझा सिनेमा करायचा आहे आणि तो अजून एकदा करेन, एकदा एक सिनेमा करणार आहे मी, एवढं निश्चित. तो माझा सिनेमा असेल आणि तो खऱ्या अर्थाने चांगला असेल. पुढे मी 2 गोष्टींची आठवण करून देतो, मग त्याच्यावर तुला कसा तू रिॲक्ट होतो. 50 वर्ष झाली तुझ्या करिअरला, अजून 2 गोष्टींना 50 वर्ष झाली, त्याच्याबद्दल तू काही थोडंसं बोलावं असं मला वाटतं. काय माहिती, 23 जानेवारी 1975 मुंबईत वानखेडे स्टेडियम 50 वर्ष झाली. मॅच होती भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, त्याला 50 वर्ष झाली. तुझं काय क्रिकेट बद्दलचं प्रेम, नॉलेज वगैरे 50 वर्ष झाली वानखेडे स्टेडियमला? म्हणजे तिथली उखडलेली खेळपट्टी ती मला आठवते, उखडलेली शिंदेने केलं होतं ते. मला क्रिकेट बघायला आवडतं आणि आपण जिंकणारी मॅच बघायला जास्त आवडतं. भारत जिंकला पाहिजे, काहीतरी वेडेपणा आपल्यात आहे, तो सगळ्यांच्यात आहे. हरते मॅच मरो, मग बंद करून, आजची ही गोष्ट अशी आहे की आता तरी मोठे आहे, मी बंद करतो. ते आपल्याकडे काही नव्हतं, त्यावेळेला काहीच नव्हतं. छोटासा टीव्ही होता आणि मी काकांना घेऊन माझ्या मित्राच्या घरी चिंचपोकळीला जायचो, त्याच्या घरी टीव्ही होता. काकांना आवडायचं म्हणून मग त्यांना घेऊन तिकडे जायचो. त्याच्या घरामध्ये प्रचंड गर्दी, ते डॉक्टर होते, चाळीमध्ये एकच टीव्ही असायचा ना चाळीमध्ये. चिंचपोकळीला आमच्या चाळीत नव्हताच, मग तिकडे जायचो. ते मला आठवतंय की मी मॅच बघायला तिकडे जायचो. पण त्यावेळेला फक्त भारत आणि भारत जिंकणे हा जो काही एक फोबिया आहे सगळ्यांच्या मनात आहे, तो भारतभर सगळीकडे आहे. तर त्याच्यावर ते सगळं चालू आहे. पण त्याचा आनंद घेता येतो कधी कधी छान. आणि त्यावेळेचे इतक्या म्हणजे बॉडीवर येणारे सगळे फास्टर्सचे बॉल होते, ते झेलून एवढ्या उंचीचे सुनील गावस्कर, विश्वनाथ काय खेळत होते. सोलकर असे शॉटला उभं राहून कॅच घ्यायचं, जवळजवळ बॅटीला हात लावायचं. आणि ते तिकडचे आमच्या अभ्युदयनगर फॉरवर्ड शॉट लेगचा तर आपला हे होता, आणि तुमचाच तो. त्याच्यामुळे तो, अरे सोलकर कॅच घेतात, ते काय किती वाटायचं त्यावेळेला ते. आणि दुसरी गोष्ट, 24 जानेवारी 1975 सलीम जावेद लिखित, यश चोप्रा दिग्दर्शित, गुलशन राय निर्मित दीवार रिलीज झाला. त्यालाही 50 वर्ष होते. काय तुझं रिॲक्शन? माझा ना प्रॉब्लेम काय व्हायचा माहिती, मला ना सिनेमाला जायला पैसेच नसायचे. अच्छा, मी थिएटरमध्ये जाऊन सिनेमे नाही बघितलेले. तुझ्या समोर तर प्रकाश टॉकीज होतं. हो, पण तिथे जाऊन बघण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते. मला पहिला सिनेमा माझा मित्र एक विश्वनाथ माळकर म्हणून माझ्या वर्गातला, त्याने दीपक टॉकीजला हाथी मेरे साथी दाखवला होता. अच्छा, 71 साली शाळेत असणार. शाळेतून जस्ट असं बाहेर, हाथी मेरे साथी.
त्याच्यानंतर त्याच्या अगोदर असं काही गृहकलहातून आमची आजी होती, वडिलांची आत्या, तिने मला आणि वडिलांना घराबाहेर हाकललं होतं. मग आम्ही अत्यंत अननोन ठिकाणी, म्हणजे चोर गल्ली नावाची एक गल्ली आहे परेलला, त्या गल्लीत राहायला गेलो होतो. तर त्या गल्लीत राहत असताना वडिलांनी उपकार नावाचा सिनेमा मला पहिल्यांदा दाखवला होता पॅलेसला, भायखळ्याचे. तेवढंच मला आठवतंय. बाकी कॉलेजमध्ये असताना ते श्री सिनेमाला जाऊन ते कमीत कमी तिकिटामध्ये मॅटिनी शो बघणं, ते इंग्रजी सिनेमे म्हणून श्री टॉकीचं वैशिष्ट्य होतं. हो, तर ते बघण्यासाठी म्हणून जायचो. दिवार सारखा ज्यावेळेला सिनेमा येतो, ज्याचा उल्लेख केला ना, की 50 वर्ष झाली त्याला, त्यावेळेला आमचं घडणं होत होतं. आपण काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे, ह्याचं विजन तिथे मिळत होतं. अँग्री यंग मॅन, यस मला हे करायचंय. ती भिंत तोडणं जे आहे ना, ती दिवारने शिकवलं. नाही तुम्ही असाल इथे, पण याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता, तुमच्यात तो अँग्री यंग मॅन घुसला आणि मग तुम्ही काम करत गेलात, हे जास्त महत्वाचं होतं. ती प्रेरणा होती. आणि असं मला वाटतं, म्हणजे प्रत्येक सिनेमामधून तुम्हाला काहीतरी संदेशच द्यायला पाहिजे असं काही नाही आहे, पण काही गोष्टी एंटरटेन करता करता तुमच्यातला अँग्री यंग मॅन सिनेमा दिसतोय, स्क्रीनवर दिसतोय, येस, मग ते पैसे फेकणं असेल, नाचणं असेल, त्या सगळ्या गोष्टी येत गेला. आणि मग तो जो उन्माद आहे ना, तो उन्माद दिला त्याने. कशा पद्धतीने आपण तो उन्माद साजरा करायचा, तो त्याने दिला. तुझ्या 3 चित्रपटांची बुकलेट माझ्या हाती आहेत. त्यातल्या तुझ्या भूमिकांबद्दल किंवा अनुभव जे काय असेल ते. ओ सोपान एक जिद्द, क्या बात आहे, मस्त. हा सिनेमा अरे मी पहिल्यांदा बघतोय. हे काय म्हणजे हे बुकलेट? अच्छा. पण मजा आली काम करताना, खूप मजा आली होती. याचं कारण असं की जो नितेश पवार आहे तोही नवीन होता, तो मेकअपमन, आणि त्याने ते सगळं हे करायचं. पण हा जो मुलगा आहे ना, त्या मुलाने खूप सुंदर काम केलं होतं. त्याच्यामुळे त्या सिनेमात आपण मनापासून काम करावं असं वाटलं होतं. अच्छा. हे जे आहे ना मनापासून, त्याचे पैसे नाहीच मिळाले असं समजायचं. ठीक आहे, ओके, आपला जो काही जाण्या येण्याचा खर्च झाला तो निघाला असं, पण त्या सिनेमाने खूप आनंद दिला होता त्या मुलाबरोबर काम करतानाचा. कारण त्याला प्रत्यक्षात हात नाही आहेत. अच्छा. प्रत्यक्षात नाही आहेत ते. हे नाही केलेलं, DI केलेलं नाही. म्हणजे आता मध्ये तो अनन्या सिनेमा आला होता, तिचे हात DI केलेले. हा ओरिजिनल आहे हा मुलगा. आणि नुसता ओरिजिनल नाही, त्यात तो बॉलिंग जो करतो ना किंवा बॅटिंग करतो ना, बघण्यासारखे. असं काही काही मिळत जातं ना त्याच्यात. सोपान. येस. पुढचा. ह्या चित्रपटात तू पाहुणा होतास, पाहुणा कलाकार. ओ आम्ही का तिसरे. येस. पण मी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये एक सीन जो आहे, ते अर्थातच सीन खूप सुंदर होते त्याच्यामध्ये, आणि ते परिणामकारक करण्याचा प्रयत्न मी करत होतो. चांगलं अख्खा आरसा फोडायचा होता, आणि तो आरसा फोडताना जे काही होत होतं ते आम्ही का तिसरे. वा, अलकाने केलेलं सिनेमा. येस. म्हणजे रमेश मोरे वगैरे दिग्दर्शक होतेच, पण अलकाचा जास्त से होतात सगळ्या ह्याच्यामध्ये. ह्या चित्रपटामध्ये पण तू छोटीशी भूमिका साकारली आहे. छोटी नाही, बऱ्यापैकी मोठी आहे ती. योगायोग बघ ना काय आहे. इथे पवार आहे, इथे पवार आहेत, इथे पवार आणि इथे पवार आहेत. पण हा पोलीस लाईन जो आहे ना, तर हे सगळी कसले वेडी माणसं आहेत बघ ना. ही सगळी मी आहे, वाडकर, विजय कदम, सतीश पुळेकर, सगळी अशी मस्त टीम होती. हे अशी टीम जमून काम जर होत असेल ना सिनेमामध्ये, तर तो सिनेमा खऱ्या अर्थाने चांगला होतो. राजू पारसेकरने केलेली ही टीम जमवणं आणि ती उभी करणं फार महत्वाचं आहे. थँक्यू. आणि माझे राहिलं ना ट्रकभर स्वप्न, तो त्यामुळे बोलण्यामध्ये आलो ना, ट्रकभर स्वप्न छान झालेली होती. सिनेमाचं हे जे आहे ना, आता सिनेमा
आजकाल किमान माझा आघात नावाचा जो सिनेमा आहे ना, त्याचं अगोदरचं नाव होतं दे दान. अच्छा. म्हणजे ती एक ब्राह्मण मुलगी आणि दलित मुलगा असं ते हे होतं, आणि त्यांच्या प्रेमातून निर्माण होणारी प्रॉब्लेम्स, मग ती मुलगी त्याला शिकवते, मोठं करते, आणि मग एक चळवळ उभी राहते. एक गाव एक पाणवठा वगैरे आहे ना, त्याच्यासाठी तो सिनेमा केला होता आणि एक उत्तम विषय मांडला होता आणि त्याच्यातून ते झालं होतं. तर त्याचा आघात नावाचं नाव झालं होतं. त्या आघातने मला, म्हणजे माझ्याकडे आत्ता त्याची कॉपी नाही आहे, हे दुर्दैव आहे. म्हणजे दूरदर्शनवर नॅशनलला 2दा दाखवला गेला, आपल्याकडे दूरदर्शनला दाखवला गेला. माझ्याकडे आता नाही आहे, पण मी लवकरच मिळवीन ती, कारण आता 50 वर्षानंतर काय केलं आपण हे एवढं तरी आपल्याला त्याला दाखवता आलं पाहिजे ना. बरं, आता आपण रॅपिड फायर हे किती की तुला वाटलं एखादं अजून थोडंसं एका ओळीत अजून क्लिअर करावं? बरं. घरोघरी मातीच्या चुली कशासाठी? पोटासाठी. घरोघरी मातीच्या चुली. 13 पन्ने आखिर क्यू? 13 पन्ने. शिवाजी मंदिर गडकरी रंगायतन? शिवाजी मंदिर. खास. बरं, आता तुला एक असं विचारतो की एक असतो प्राईम टाईम आणि एक असतो डेड असलेला स्पॉट. म्हणजे तू एकदा 9:30 वाजता सकाळी दूरदर्शनसाठी मालिका केली. करेक्ट. त्याची काय आठवण आहे? म्हणजे तुला त्यातलं 2 पैकी कुठलं पसंत आहे? तो तर मला एखादी गोष्ट जिवंत करायला आवडते. मग अभिनयातून असेल किंवा आणखीन आपल्या कुठच्या कामातून असेल, ती डेड आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं, त्याला ॲक्टिवेट करायचं. आणि मी ज्यावेळेला ती मर्मबंध नावाची मी स्वतः निर्मिती केलेली जी सिरियल होती, राजदत्तांनी दिग्दर्शित केलेली होती, तर ती ज्या वेळेला सुरू झाली त्याच्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. म्हणजे विवेक साप्ताहिकाच्या माध्यमातून त्याची पब्लिसिटी हे ते सगळं केलं आणि तो स्लॉट जिवंत केला. 9:30ला मुलं, म्हणजे ज्योतीची आठवण सांगतो. ज्योती म्हणजे मोहन जोशीची बायको. ती म्हणाली मी मुलांना उठवते आणि बघायला लावते ती सिरियल. ही त्यावेळेची गोष्ट. जोगवा सर्जा राजा? सर्जा राजा. का? सर्जा राजामध्ये मला एक खूप वेगळी मेहनत घ्यावी लागली होती, कारण मी बैलांच्या बरोबर काम करत होतो आणि ती बैल होते सर्जा राजा, त्यांची आणि माझी मैत्री होतच नव्हती. मी सिनेमाचं शूटिंग सुरू व्हायच्या अगोदर 15 दिवस जाऊन साताऱ्यात राहिलो. रोज सकाळ संध्याकाळ त्या बैलांना खाऊ घालणं हे करणं. मी शेतकरी झालो तिथे आणि त्यांच्याबरोबर राहून बैल इतके माझ्या हाताच्या कासऱ्यावर आले होते. म्हणजे मी कार नाही चालवत, एवढी चांगली बैलगाडी चालवत होतो त्यावेळेला. सकाळी व्यायामशाळेत जायचो, मग बैलांच्या बरोबर मेहनत करायचं वगैरे. हे सगळं एक सीन असा होता की माझ्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते आणि त्यावेळेला विचारतात की तुम्हाला काय करायचं आहे, तर म्हणे काय बघायचं पहिल्यांदा. म्हटलं अर्थातच सर्जा राजा. आणि यू वोंट बिलीव्ह, मी मला सुरुवातीच्या काळात मारायला येणारा सर्जा, मी गळ्यात गळे घातले होते मी शेवटी, इतकं होतं ते. तर काहीच नाही. मी 1 महिन्यानंतर शूटिंग संपल्यानंतर मी गेलो होतो त्या गावात गेलो. जाधव म्हणून आहेत, त्यांचे ते बैल होते. त्या वाड्याच्या बाहेरून मी हाक मारली, सर्जा राजा मी आलोय रे. बैल बसलेले होते, उठून उभे राहिले होते. वेगळाच अनुभव. म्हणजे हा वेगळा अनुभव आहे. म्हणजे जोगवाने राष्ट्रीय पब्लिसिटी दिली, सगळं केलं आणि तो एक सिनेमा जगणारा माणूस होता. राजू पाटील, त्याच्या डोळ्यात सिनेमा होता सतत. आणि संजय कृष्णाजी पाटलांसारखा एक माणूस त्याच्या मागे उभा होता. हे सगळ्यात महत्वाचं. पण तरी देखील माणसांच्या बरोबर काम करणं वेगळं आणि जनावरांच्या बरोबर जे तुम्हाला वेगळं प्रेम देतात, म्हणून मला सर्जा राजा आवडला. चित्रपट छोटा पडदा की रंगभूमी? रंगभूमी. प्राण आहे माझा तो. हो, प्राण आहे. मेकअप रूम व्हॅनिटी? मेकअप रूम असे इकडे तिकडे रंग उडालेले, त्याच्यावर ते सगळे हात लावलेले आणि ते सगळं काही काही असतं ना. मेकअप रूम. व्हॅनिटी काय नाही. सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स OTT? सिंगल स्क्रीन. म्हणजे बघ, तुझ्या घरासमोर प्रकाश होतं, पाठीमागे गणेश होतं, तिकडे गेलं की जय हिंद होतं, जय हिंद. इकडे आस की भारत माता, पुढे गेला की दीपक होतं. हा, मग आणि हिंद माता. ते एखादी आठवण म्हणजे त्यावेळेला उगाच कोणीतरी उंदीर ओरडायचं आणि मग पाय घेऊन वर बसायचं.
तिकडे त्यावेळेला होतं उंदीर आलो उंदीर. म्हणजे चाळीमध्ये सिनेमे दाखवायचे त्यावेळेला तर ते करायचे, गल्ली चित्रपट बघितले. पण प्रकाशमध्ये देखील काहीही करायचे लोक, तिथेच थुंकायचे किंवा तर कल्चर हे नव्हतं, पण तरी देखील त्याच्यात एक वेगळा माहोल थ्रिल होतं ते आता मल्टिप्लेक्स मध्ये असं जाऊन बसून बघण्यात गंमत नाही, सिनेमाशी जोडलं जात नाही. शेवटचं, वृत्तपत्र, न्यूज चॅनल की डिजिटल? वृत्तपत्र. आजही माझ्या घरी 2 पेपर येतात, 3 पेपर येतात. एक मुलगा आता हल्ली जास्त वाचतो म्हणून टाइम्स, नंतर मराठीतले हे 2 पेपर येतातच, मटा आणि लोकसत्ता. पण हे मी वाचतो, नुसतं येतात असं दाखवायला वगैरे असतं नाही, कारण त्यातल्या पुरवण्या असतात, मग त्या मला आठवडाभर पुरतात वाचायला. जरी ते कोल्ड झालं तरी देखील त्याच्यात एक वेगळा जिवंतपणा असतो, जे तुम्हाला इतर माध्यमामध्ये कुठेही नाही मिळत. ते त्यांचं काम करतात, ते त्या बातम्या विकतात, ते इथे बातम्या सांगतात. हा फरक आहे, माध्यमातला फरक आहे. तर असा हा प्रमोद पवार, तू अतिशय म्हणजे मोकळेपणाने बोललंच पाहिजे. एवढा मोठा अनुभव, एवढी मोठी वाटचाल आहे, आणि कुठेही असं आडेवाडी न घेता जे काय विचारलं त्याला चांगली फटकेबाजी केलीस. चेंबूरवरनं आमच्या अंधेरी पश्चिमेकडील कार्यालयात आलास आणि मनमोकळी मुलाखत दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. #ठाकूर विचारणार यामध्ये आमची पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.